वाटते ड्रेसिंग बघा आमची वाटतं की नाही. चप्पल तर बघ, माझी चप्पल दाखव. शंकासुरा रे. क्या है भाई अभी ये यही है लाइफ, यही है जिंदगानी, यही है. घर पे आके सबको रोटी देता हूँ भाई, निकाल के. त्यांच्या बॅगचा दांडा खाली जात नाही रे. मला शिकवत बिग बॉस मध्ये काय करायचं होतं. ते लोक बॅग घेऊनच थांबतील बाहेर. आणि तुम्हाला आता मेन गोष्ट दाखवतो. मेनच. गाइस वेलकम टू माय यूट्यूब चॅनल निक्षिंद झिरो. तर तुम्ही बघत आहात हा गाण्याचा व्लॉग. सीन असा आहे की आम्ही चाललो आता गाणं शूट करायला. माझी बायको 2.0 डायरेक्टर आहेत स्वतः आयुष संजीवजी. आणि आता आम्ही कोकणामध्ये हे गाणं शूट करतोय. तर हे गाणं कसं शूट करतोय, काय करतोय ते तर तुम्हाला तिकडे जाऊन माहिती पडेलच, तिकडे मी दाखवेल. तर आता आम्ही निघतोय आणि 8 तास 9.5 तास 9-8.5 तास आम्हाला इकडून दाखवत आहे. कुडाळच्या पुढेच एक कुठेतरी लोकेशन, तिकडे शूट करणार आहे, तिकडे कुठल्या तरी गावामध्ये. आणि बीच वरती तिथे आम्ही शूट करणार आहे. टायमिंग जरा पण नाहीये आमच्याकडे उरला. आता आज तारीख किती आहे रे? 25 आहे ना. आज 25 तारीख आहे. तर 26 सुरू झाली. 26 सुरू झाली. 27-28 तारखेला आमचा शूट आहे. आणि 5 मार्चला हे माझ्या बर्थडेच्या दिवशी हे गाणं रिलीज होणार आहे. आणि खूप वर्षानंतर मी आणि श्रद्धा काम करतोय या गाण्यामध्ये. आणि गाणं सुद्धा माझी बायको आहे, जे आम्ही पहिलं गाणं होतं सोबत आमचं, ते आता परत एकदा शूट करतोय आम्ही. बघा हे कसं शूट होतंय, काय होतंय, चांगलंच होईल. घाई गडबडीमध्ये हे गाणं आम्ही केलंय. आणि म्हणजे म्युझिक वगैरे सगळं घाई गडबडीत झालंय. तर प्रशांत दादा आता म्युझिक बद्दल तुम्हाला सांगेलच की कसं त्यांनी केलं. आणि बाकी संपला ना ब्लॉग इथं. एवढं काय आणि बनी सगळे झालं ना आता. ए भाई, तिचा चेहरा नाही रिव्हील अजून. ही प्रशांत दादाची मुलगी होती. तर अशा प्रकारे आता आम्ही निघतोय शूट साठी. तिकडे काय मजा मस्ती होतीये, कसं शूट होतंय ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये पूर्ण दिसणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. लास्टला हा ब्लॉग संपला तेव्हा मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. चला मग जाऊया, कारण आता वाजलेले आहेत 1 वाजायला आलाय. हे बघा, चला निघूया. सोया नाही, सुबह मुझे सोने दो. सुशांत उद्या येतोय. ओ माय गॉड, थोडा लाईट कमी कर यार. आणि प्लीज यार, माझी ना कन्सेंट घ्या ब्लॉग मध्ये घ्यायच्या आधी. मला असंच ब्लॉग मध्ये नका घेऊ. परमिशन घेत जा यार प्लीज. हा प्लीज. तू जेव्हा बिग बॉस मध्ये होतास तेव्हा ते तन्वी सोबत करताना कन्सेंट घेतला होता. चला आता निघतोय, बघू कसं होतंय, काय होतंय. मजा तर येणार आहे, कारण कोकणामध्ये मी सेकंड टाइम. पहिले चालतंय कीला आम्ही गेलो होतो. चालतंय की हे गाणं तुम्ही बघितलं असेल रितेश आणि सृष्टीचं, त्यासाठी आम्ही गेलो होतो कोकणात. तिकडे शूट केलं आणि ते खूप सुंदर गाणं आहे. माझं फेवरेट गाणं आहे ते. बघितलं नसेल तर ते पण बघा. दुसऱ्यांदा मी परत चाललोय कोकणामध्ये. बाकी असं नॉर्मल ते गेलोय, पण शूट करायला दुसऱ्यांदा चाललोय मी. लास्ट टाइम क्या हुआ भाई? कुर्ला वाली बैग मेरी अटक गई. पकड़. त्यांच्या बॅगचा दांडा खाली जात नाही रे. मला शिकवत बिग बॉस मध्ये काय करायचं होतं. ते लोक बॅग घेऊनच थांबतील बाहेर. शूट पे ना वो बैग मला ऐसा ही ऊपर नीचे करना पड़ेगा. हे सगळं सुशांत मुळे होतं भाई. हॅलो, तर गुड मॉर्निंग आहे सगळ्यांना. झोप तर जरा पण नाही आली, झोपलोच नाहीये पूर्ण गाडीमध्ये. अवतार विचित्र झालाय, कारण 9.5 तास आम्ही, म्हणजे बघा किती वाजता निघालेलो आम्ही. 1 वाजता निघालेलो आणि आता वाजायला आलेत दुपारचे दुसऱ्या दिवशीचे 12 वाजायला आलेत, म्हणजे 11:15 झाले. आणि आता आम्ही आलोय लोकेशन, रेखीसाठी आलोय लोकेशन बघायला. उद्या इकडे आम्हाला स्कूल मध्ये एक भारी स्कूल आहे इकडे बघा, कौलारू स्कूल सारख्यात आकाश गंगा अशी स्कूल आहे. आणि इकडे अवतीभोवती फुल असं जंगल टाईप आहे. सो भारी स्कूल आहे. आणि इकडे एक सीन घ्यायचा आहे आम्हाला उद्या, तर म्हणून आम्ही इकडे रेकीसाठी आलोय. बाहेर गेल्या काय ना काहीतरी मला फोडी येणं ब्लॅक झालं, पूर्ण काळा झालोय बघा. इकडे आलोय बघायला. नाश्ता वगैरे केला आम्ही, आणि त्यानंतर मग आम्ही रेकीसाठी आलोय. तर आता आम्ही घरी नाही जाणार, पहिले आम्ही रेकी करू, सगळीकडे बघू काय कसं काय. तुझी हालत खराब या ठिकाणी, कारण मजबूत गाडी चालवली आणि फुल वर्टिगो झालाय भाऊला. आता झोप इम्पॉर्टंट आहे, कारण आजारी पडणार नाही तर झोप नाही घेतली तर. चला बघून येऊ आपण जरा, तुम्हाला आतून दाखवतो. ऊन खूप आहे इकडं, उद्याला वाट लागणार. शॉर्ट डिव्हिजन करतोय भाई, चांगला दिसतोय. चांगलं असतं. आणि डिरेक्टर जरी असलो तर मी
आहे तर ऍक्टरच. हो, तर आकडं इथे आता आम्ही असं शॉर्ट डिव्हिजन करतोय. आता सर आमचे शॉर्ट डिव्हिजन करतायत की उद्या कसा सीन घ्यायचा. त्यांनी फक्त एकच सांगितलं, तू बाहेर उभा आहे लायकीप्रमाणे. निक शाळेत असताना तसं बाहेर उभा राहायचा, तसं व्हिडिओमध्ये पण निक क्लासरूमच्या बाहेरच उभा राहणार आहे. बॅक बेंचर्स जे बॅक बेंचर्स होते त्यांनी भाई स्कूलमध्ये टी व्ही पण आलेत काय? आमच्या टायमाला काहीच नव्हतं भाई अँड्रॉइड. आता टी व्ही ह्या सगळ्या गोष्टी पण आल्यात. फिर वही बात आ जाएगी, जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे इकडे शूटिंगच्या नावाखाली मजा मारायला. ऍक्च्युली आम्ही चाललोय उद्या काही सीन्स घ्यायचे आहेत बोटमध्ये. थोडासा टेक रेकी करतो. टेक रेकी, टेक रेकी. टेक्निकल रेकी. म्हणजे टेक रेकी अशी असते ज्यात आपण आधी जाऊन कॅमेरा टीम आणि डिरेक्शन टीम जाऊन आधी असिस्टंट डिरेक्टरला त्या जागी प्लेस करतो आपण ॲक्टरच्या जागी आणि सगळं शूट करतो. म्हणजे ॲक्टरची सेफ्टी, फ्रेमिंग, कॅमेरामॅनची सेफ्टी सगळं चेक करण्यासाठी. त्यामुळे टेक रेकी खूप महत्त्वाची आहे. आम्ही असंच जाऊन शूट नाही करत पाण्यात वगैरे. त्यामुळे आम्ही खूप सेफली शूट करतो हे सगळं आणि तुम्हाला या ब्लॉगद्वारा कळत जाईल की अजून आम्ही काय काय करतो. आणि हे आहे खवणे बीच, जे कायकिंगसाठी खूप पॉप्युलर आहे. हा प्लेस स्पेशल आहे. आणि इथे बोटचा जो सीन आहे त्यात यावेळी ॲक्ट्रेस बसणार आहे बोटमध्ये. म्हणजे निक नाही बसणार आहे, श्रद्धा बसणार आहे बोटमध्ये. त्याच्यामुळे तो जो सीन आहे त्याच्यासाठी सेफ्टी वगैरे सगळं बघणं गरजेचं आहे. कारण ती त्याच्यात बसल्यानंतर सगळ्या गोष्टी किती वेळात होईल, काय होईल ते सगळं बघायचं आहे. तो बघूया. याने मला सांगितलं असं बोलायला. तो कमी बोलतोय कारण जेव्हापासून हा बिग बॉस मधून आलाय तेव्हापासून कमी बोलायला लागलाय. आतमध्ये पण तेच केलं. तर आता आम्ही तिकडे चाललोय कारण तिकडे आम्हाला तो बघा तिकडे दिसतंय तुम्हाला. कारण तिकडे एक ब्युटिफुल शॉट असा डिझाईन केला आयुष आणि सूरज आणि प्रशांत दादानी. आणि म्हणून त्या रेकीसाठी आम्ही चाललोय की. आणि तिकडे सूरज ऑलरेडी येऊन गेला इकडे. हे आपले विजय आता हे इथले प्रोडक्शन सगळं सांभाळतात कोकणातले. हे बघा हे असं काहीतरी चाललंय. हे बघा असं आम्ही एक राऊंड फिरणार मागे. एवढ्या स्पीडने चाललोय बघा. हे बघू शकता केवढं सुंदर आहे. 3 शॉट आहेत. घाबरू नका का? घाबरू नका, सोलटून निघा पण घाबरू नका. मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय रूम वरती आणि इथं तुम्हाला दाखवू शकतो. हे बघा असा रूम आहे भाई. असा रूम नाही, असा व्ह्यू आहे. असा व्ह्यू, सॉरी गाईज, असा व्ह्यू आहे बघा. रूम दाखवतो तुम्हाला. इथं होमस्टे असतात सगळे. इकडे तुम्ही ह्या साईडला येताल तर इथं सगळे असे म्हणजे हे बघा हे असं स्वीट हे आहे. आणि तुम्हाला आता मेन गोष्ट दाखवतो. मेन गोष्ट मेनच डायरेक्ट बाहेर आले असं समुद्र डायरेक्ट तुमच्या समोरच. एकदम एक नंबर. मला आवडला मित्रांनो एवढं. पाम बीच दुबई. तुम्हाला असं वाटत मी दुबईमध्ये आहोत. भाई कूल वाटतं, कूल. हे आपलं कोकण आहे. कोकण. येस. मॉरिशस, मॉलदीव्स, दुबई फेल करणारं कोकण. यावं कोकण आपलंच असा. यावं कोकण आपलंच असा. येवा कोकण आपलंच असा. कृपया बाथरूम स्वच्छ ठेवावे. वापरानंतर टॉयलेट फ्लश करायला विसरू नका. पाण्याचा जपून वापर करा. बाहेर जाताना पाण्याचा टॅप न. मुलांचे डायपर मी करतो. हाय ती करते ओला. वारे दिसते रोन तुपे मेरा भाई. मॉर्निंग मित्रांनो. तर आता आम्ही चाललोय शूटला. गावातून चालत चाललोय. गाव बघा केवढं सुंदर आहे बघा. तर अशा प्रकारे आमचं आता शूट सकाळी लागणार होतं कारण आम्हाला ते आम्ही जसं काल तुम्हाला सांगितलं की ते धुके पाहिजेत आम्हाला. पण आता तर सध्या इकडे सूर्य उगवलाय पण ते पोस्टमध्ये होऊन जाईल धुके वगैरे सगळं. पण इकडेच मोस्टली इकडे सीन होणार आहेत आमच्या या गावामध्ये कारण गाव खूप सुंदर आहे. आम्ही फुल सकाळी गेलो, रस्ता चुकलो आणि त्या नदीच्या त्या साईडला जाऊन आम्ही थांबलो. पण ते बरं आहे की ते जवळच होतं. बोटनी समोर जाता आला आम्हाला. तिथे तो श्रद्धाचा सीन होता. मग ती बोटनी गेली आणि आम्ही गाडीने आलो. तर आता तिचा सीन घेतात.
त्यानंतर मग माझा सीन आहे तिकडे बीचवर, खवणे बीचवर. चला इकडे नाश्ता पण करूया बाई. हे नव्हते आमच्या इथं टाळीचा सीन लागला आणि काय नाही इंटरॅक्ट करतोय मी माझ्या ऑडियन्स सोबत. नाही, आम्ही आता एका मराठी शाळेत शूट करतोय. मी मराठी शाळेत शिकलो. मी नंतर मग संस्कृत पण घेतलेलं. मला संस्कृत पण येतं. प्रथम, द्वितीय, तृतीय, ते चतुर्थी गणेश चतुर्थी. खूपच म्हणजे मजा आली. सॉरी म्हणजे मजा काम करतोय, जरा जरा शांतता राहा. मजा. मेसेज टाकतो. हे सगळं करत राहा. माझं म्हणणं नाही की प्रमोशन करू Guys, तुम्हाला message पण शूटिंगच्या मध्ये स्नॅपचॅटवर या गाईस. Snapchat. पर्सनल मेसेज. मी पीटीची टीचर आहे. अच्छा, मग बाहेर शिकवा तुम्ही. जाऊ द्या मग मी एबीसीडी शिकवते तुम्हाला. मला इंग्लिश चांगली येते. नाही, मी वॉचमॅन आहे. मी पण केलं ना डान्स. अरे मी पण डान्स. दादा थँक्यू सो मच. बाय 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 बाय. चला बाय 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 बाय. काळजी घ्या. बाप कितना लेते हो? वैसे देते नहीं है. मैं कोशिश कर रहा हूँ, दे रहे नहीं है. इधर से आके मैं बोल पकड. ऐक सुशांत, पकडलीस तर लगेच सोड. चला रेडी, रोल ऍक्शन. हा रेडी. सुशांतची ऍक्टिंग बघा कसं रीड करा सुशांतला कमेंट मध्ये. कारण जो आपला बर्न हो रहा है थोड़ा अवॉइड करना. बन मस्का अवॉइड करू जरा. निक शिंदे इकडे. रोल 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 रोल. ये पटकन बाहेर ये. एंड रोल 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 एंड ऍक्शन. फिर भी नीचे. अरे पण हे मुख्या. अभिनय कसं वाटलं दादा? ऍक्च्युली नाही ते, पण ते स्पॉन्टेनियस नाही वाटत आहे मला. सिरियसली मस्करी नाही. ओके, रिप्लेस करायचं आहे का? दुसरा अभिनय उभा आहे इकडे. काय तोंडावर रुमाल टाकायचं. फिरेरा फेरीमध्ये तसा कॅरेक्टर आहे तुझा ना. काय झालं काय झालं? काय नाही होत तर बघ उभा आहे बघ. पहले हाई स्पीड में ले रहे हो, पहले से फास्ट कर रहा है. इसमें कर रहा है. हाई स्पीड के लिए फास्ट ही करना होता है, वो स्लो होता है हाई स्पीड मतलब. फिर वही बात आ जाएगी, जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. देख दादा देख बताएगा अभी. देखो मुंह पे दुखा दादा. तुम्ही दादाची ऍक्टिंग घे जरा. बाय कशी वाटली? टिप्स घेणार की नाही तू सुशांत? अरे भाई, घेणार देणार नाही घेणार देणार मी. नाही घे टिप्स. डीओपी भी परेशान है कि भाई इतना रावस एक्टर कौन है. कॅमेरा हँग गरम हो जा रहा है इसको. बर्फ लाना पड़ रहा भाई. समुंदर में 2 बार डुबो के आए कैमरा. डायरेक्टर बोलना चाहिए इसका मुंह अच्छा नहीं है. भाई मेरे भाई को ऐसा क्या बोल रहा है तू? सुशांत ऐसा ही है भाई. सुशांत के फैंस से वो गाली देगा कमेंट में. सुशांत फैंस असेंबल. कौन सा बदला निकाल रही रे? कौन सा बदला निकाल रही है? कौन सा बदला निकाल रही 5 साल का बदला लिया. वो तो निकालेगी ना अभी. शंका सुरा रे शंका. ऑल ओके. पैसा मिलता है गाने का, तो क्या ओके नहीं होगा. एक चाकू आणा घाला इकडे इकडे. बघू शकता रुमाली रोटी झालाय निक आता पीठमुळे. आणि आपला डीओपी
काय कामाचं नाही. आता पिठाचा सीन आहे तो जो तुम्ही माझी बायको मध्ये बघितला परत रिक्रिएट होतोय आणि इकडे परत तो आम्ही करतोय. बघा सेम करतोय का वन टेकच जायचं नाही तर कपडे सगळे खराब होते. पीठ वाया घालू नका, ब्रॉन्झ रेशन कार्ड आहे सगळ्यांना. बहुत टाइम बाद एक कुछ अच्छा जोक मारा. वेल डन. क्या किया निक इन लोग ने? इधर ना मैं ऐसा गिरा ना ऐसा तो इधर से कान ओपन था ये तो उसने ना इतना गट्ठा पूरा कान में गा था इतना. आयुष आर्टिस्ट के साथ ऐसा. ये होली अभी खेल रहा है भाई. क्या है भाई अभी ये यही है लाइफ, यही है जिंदगानी, यही है. घर पे आके सबको रोटी देता हूँ भाई निकाल निकाल के. कॉट हो गया क्यों भाई? कोणाचं लक्षच नाही तुमको माझ्याकडे. मीच अरे नाचतोय. पर कॉट कर लिया ना. लाडले. मॉर्निंग मित्रांनो, आज आम्ही चाललोय लास्टचा दिवस जो आहे म्हणजे जिथे आमचं लग्न होतं माझी बाई या गाण्यामध्ये. फायनली जे माझी बायको मध्ये तुम्ही बघत होता की सोबत फक्त भेटले आणि त्यानंतर पुढे काय झालं पण आम्ही असं काय दाखवलं नाही. एक्सटेंड व्हर्जन आहे हे माझी बाय. ह्याच्या मागची स्टोरी अशी आहे की आम्ही ती स्टोरी का नाही ठेवली. माझी बाईची स्टोरी आपण अशी का ठेवली, लोकांचे प्रश्न आहेत भाई. जी माझी बायकोची स्टोरी आहे सो तीच तुम्ही कंटिन्यू का नाही केली आणि ही वेगळी स्टोरी अशी काय आणि म्हणजे काय युनिक दाखवायचं तुमचा या गाण्यामध्ये प्रयत्न होता. सो डायरेक्ट थेट आपण भेटूया डायरेक्टर सोबत, ज्या गाण्याचा डायरेक्टर आहे त्याशीच विचारूया की अशी स्टोरी का आली. माझं असं म्हणणं आहे की जशी वेळ बदलते, काळ बदलतो, तसं आपणही बदललं पाहिजे. सो आपणही लोकांना आपल्याकडून काहीतरी नवीन नवीन बघण्याची, आपल्याकडून नवीन नवीन ऐकण्याची अपेक्षा असते. बरोबर. तर आपण जर तीच स्टोरी कंटिन्यू केली असती, लोकांना नवीन काहीतरी बघायला मिळालं नसतं. पण आपण एक नवीन स्टोरी, एक नवीन व्हिडिओ, एक नवीन हुक स्टेप, नवीन प्रॉपर आपण नवीन गाणं देतो. म्हणजे जरी आपलं नाव माझी बायको 2.0 असेल म्हणजे लोकांना तो फ्लेवर तर मिळेल पण त्यासोबत अजून बेटर आणि अजून जास्त मजा येणार आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण जे करतोय ते आपण जर माझी बायको 2.0 लिहिलंय तर माझी बायको बघताना जेवढी मजा आली होती त्याच्यात डबल मजा आता येणार आहे. त्यामुळे हे जे काही होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे. आमचं पण तेवढं तेच होतं की ह्या गाण्याला घेऊन 2026 मध्ये जर का माझी बायको बनेल तर ते कसं दिसेल. सो हे असं दिसेल, समजलं. सो म्हणून आम्ही त्याचं ती जी एक स्टोरी होती म्हणजे हा मल्टिवर्स तुम्ही ऐकलं असेल. मल्टिवर्स सगळे युनिवर्स मध्ये वेगवेगळ्या स्टोऱ्या चालत असतात. तर तशाच माझी बायकोची ह्या वेगळ्या युनिवर्स मध्ये एक वेगळीच स्टोरी चालू आहे. फक्त गाणं असं सेम सिमिलर आहे. सॉरी म्हणजे सायंटिफिकली बोलतोय मी. माझ्याकडून या अपेक्षा नाहीत या सगळ्या अशा म्हणजे समजलं सायंटिफिकली बोलणं. पण हे काय आहे असे आमच्यासोबत राहतात काही युनिवर्सचे लोक, आयुष, संजीव वगैरे वगैरे. तर मग तिकडूनच या सगळ्या हे प्रेरणा आहेत मला, काय बोलतात त्याला, प्रेरणा आहेत सॉरी. तर तिकडूनच मला ह्या प्रेरणा आल्या. लग्नाच्या आधी शूट झालेलं गाणं आहे माझी बायको. त्यांच्या नंतर आमचं लग्न झालं आणि आता पुन्हा त्याचं सेकंड व्हर्जन येत आहे जेव्हा आम्ही लग्न होऊन आता ते माझी बायकोच्या गाण्यामध्ये तुमच्या दोघांचं पण होत आहे असं. सो ती कम्प्लीट झाली, आमची स्टोरी कम्प्लीट झाली आणि तुमची कम्प्लीट झाली. सो खूप क्लोज आहे हे गाणं माझ्यासाठी. तर हे जी काय एवढी मेहनत करतोय आम्ही सकाळी उठण्याची आणि डायरेक्टरची एवढी मेहनत सुरू आहे गाण्याला घेऊन. छोटूसं गाणं आहे पण मजा खूप आहे आणि डायरेक्टरचे विजन खूप मोठे आहेत या गाण्याला घेऊन. कोकण फ्लेवर टाकलं या गाण्यामध्ये आम्ही. हे पण गाणं तेवढंच मिलियन वरती जाणार आणि त्याच्याही वर जाऊन माझी बायकोची रेकॉर्ड तोडणार. म्हणजे आता माझी बायकोला 200 मिलियन व्हायला आलेत आय थिंक. आयुष पण बोलला की त्या गाण्यापासून आमच्या तिघांना सुद्धा, श्रद्धाला, मला, प्रशांत दादाला आम्हाला ओळख भेटली त्या गाण्यापासून आणि आता या वर्षी त्याचा सेकंड पार्ट करायचा हा प्लॅन केला आम्ही.
तर मित्रांनो इथे या ठिकाणी बनलेला भटजी आपला जिग्नेश भाई. खूप नखरे केल्यानंतर बनलंय. खूप नखरे एकदम म्हणजे नखरेवाली. ड्रेसिंग चेक ड्रेसिंग चेक बरमुड्या सकट दिसतोय. बरमुड्या सकट. खरंच एकच मिनिट. लग्न तोडणारा भटजी. अरे ऐसा वाला लगा ना उसको बोल ना कसम से भारी दिखेगा. तर आता लग्नाचा सिक्वेन्स आहे आणि आता आम्ही फोटो टाकलाय. भटजीला धूप लागते. हे भटजीला धूप लागते. अरे विदाई हो रही है. तुम्हाला आयडिया नाही. तुम्ही कमवता पैसे. माझं नाव केवढा खराब होईल तुला आयडिया का द्यायची? तर मित्रांनो आता माझी एंट्री झालेली आहे. आता मी डायरेक्ट हुक स्टेप करणार आहे आणि लग्न होणार. त्यानंतर डायरेक्ट पॅकअप. तर आता आम्ही कसं नाचतोय सगळेजण. आमचे गुरुजी सुद्धा बघा. मी ऍक्च्युली ना या रोलसाठी मला निकने अप्रोच केला. तर मी म्हटलं चल डेडिकेटेड आपण एक काम करू आपलं ऍक्टिंग दिसं म्हणून मी माझं एक 20-25 किलो वजन वाढवलं या रोलसाठी. मला वाटलं कमी केलं. भटजीचा रोल अच्छा, हा. तेवढा दिसला कॅरेक्टर मध्ये घुसलो. 40 किलो तर वाढवलं असं. 40 किलो कॅरेक्टर मध्ये घुसलो. आता तुम्ही लॉन्चला बघा मी पूर्ण परत स्लिम झालेलो आहे. डायरेक्ट निक शिंदे पार्ट 2. आता अरे मी पार्ट टाइम आता त्याची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे ना. बरोबर. लोकांना वाटेल काहीतरी काम करतोय. काम करायला लागलं चाहिए ना. अभी सायली वहिनी और केवळ दादा इनको ये बांध रहे भटजी मध्ये उभे. हा कडक. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. तर हे गाणं तुम्हाला कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त प्रेम द्या गाण्याला, व्लॉगला. चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम पेजला सुद्धा सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे इंस्टाग्राम पेजची. अभी प्रोड्यूसर को इज्जत मत दो. गाणं खतम हो गया. चलो बाय बाय गाइस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थांबा व्लॉग संपलेला नाहीये. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की हा एक्सटेंड का होतोय व्लॉग. तर ह्याच्या मागचं कारण असं आहे की आमचं जे शूटचं कार्ड होतं ते करप्ट झालं. म्हणजे 30% कार्ड करप्ट झालं. त्यामुळे आम्ही परत रिशूट करण्याचा प्लॅन केला. ते झालं असं की आम्ही शूट वगैरे केलं. सगळं झालं आणि त्यानंतर घरी आलो तर आम्ही बघतोय तर कार्डमध्ये काही गोष्टी नव्हत्या. म्हणजे माझी एंट्री, श्रद्धाची एंट्री, तिचा श्रद्धाचा डान्स, तर या सगळ्या गोष्टी काहीच नव्हत्या. तर आम्ही खूप सारे प्रयत्न केले की कार्डमधल्या काय बोलतात व्हिडिओज आहेत त्या परत यावे. तर आम्ही खूप ठिकाणी फिरलो. म्हणजे 4 दिवस घेतले आम्ही त्याच्या मागे की येईल. 5 मार्चला आम्हाला गाणं रिलीज करायचं होतं पण काहीच होऊ शकलं नाही. आम्ही असा प्लॅन केला की 5 मार्चला गाणं नको रिलीज करायला. रितेशच्या बर्थडेला हे गाणं रिलीज करू. म्हणजे 12 मार्चला हे गाणं रिलीज करू. म्हणून आम्ही परत रिशूट करायचा प्लॅन केला. मग आम्ही प्लॅनिंग केले की हे शूट करायचं. तर त्यामध्ये सीन असा झाला की आयुष नव्हता. आयुषचं पण काम होतं. तर आम्ही असा प्लॅन केला की जेवढं आम्हाला माहिती आहे जेवढं सूरज DOPला माहिती आहे, प्रशांत दादाला माहिती आहे, मला माहिती आहे, श्रद्धाला माहिती आहे की काय शूट करायचंय. तर तेवढं आपण शूट करूया. परत मग घरी येऊन मग परत आम्ही एडिट वगैरे करून आणि मग ते रिलीज केलं गाणं. तर अशा काही अडचणी आल्या. तर आता रिशूट आम्ही कसं केलं तर ते तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. वेलकम टू माय युट्यूब चॅनल. अरे परत घी खतम परत शूटला आलो बाई. घी खतम. रितेशला घेऊन आलो. आता तर सगळं डिलीट होणार आहे. विजूला पण घेऊन आलो बाई. लोक बार आ जाते. सॉन्ग मध्ये दिसल्यापासून ताटलाय बाई तो. पहिले माझे 1300 फॉलोवर होते. सॉन्ग मध्ये आल्यापासून 1100 झाले. आता आम्ही जेवायला बसलो. आता परत आम्ही चाललोय कोकणामध्ये शूट करण्यासाठी. एकच दिवसाचं शूट तुम्हाला माहिती नसेल तर आमची मेमरी कार्ड करप्ट झाली. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? तर त्यामुळे झाले बघा. माणसाला उचलून बाय लेके आहे. सॉरी बोल. आता परत शूट करायला चाललोय आम्ही. ते सीन परत रिक्रिएट करायला चाललोय.
जास्त कोण गोरा दिसतं कमेंट मध्ये सांगा भाई. थँक्यू मला विनर बनवल्याबद्दल. जास्त कोण गोरा दिसतं कमेंट मध्ये सांगा. तू साला बहुत नीच आदमी रे. सांप को देखा और तेरे को देखा तो पहला सांप को छोड़ के तेरे को मारना. अरे स्टोरी डाल रहा है, एक बार स्टोरी डाल रहा है. ऐसा भी नहीं किया अभी फोन किया है भाई बाद में डालू. कधी कधी स्टोरी लेट पण अपलोड होते. देखा देखा आयुष की साइड ले रही है. देखा बदलापुर वाले क्या बरोबर इन आहे. लोग बदलापूरला विक्या एक लोक जाते सबको मारना चाहिए विमल खा के. चला चला पूजा करूया. या ठिकाणी बघू शकता आमचे बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर आम्ही एवढ्या लवकर आलो ना भाई, थांबायला लागतं इथं परत येऊन. एवढ्या लवकर आलं कारण कॅमेऱ्यामध्ये ग्रीन्स येत आहेत त्याचं आणि काय ते- नाहीये. माझं ते काहीच काय नाही काम नसताना माझं पण येतो. काय बीच- नसलं त्याला काम नाही येत. भाई हे शूट माझं काम आहे. तुझं मला इथे कसं काय ना, काम नाहीये हे पण. शूट बघणं माझं काम आहे. आयुष नाही ना भाई, तर आयुषने मला असं इथं जबाबदारी दिलेत. मला काय बोलले नाही, काय कोण नाही, काय बघायला करते आलं, मला time सांग. pass करा. फिरायला आलं, फिरायला भेटतंय म्हणून बाकी काय नाही. तुम्ही याच्यात बघा डायरेक्टरच्या बाजूला नाव काय बघा नाही, माझं. काय नाही, काय संजीव हे माझं नाव आहे. तर मित्रांनो आता झाले श्रद्धाचे सगळे सीन. आता माझे सगळे सीन आहेत. हा पण त्या श्रद्धातच आहे, फक्त हा आलाय ते. तर आता माझे सगळे सीन आहेत. कोण लय मारन त्याला भाई. कुत्रा कधी बसून भाई मागच्या शूटला पण आलेला मध्ये मध्ये. तर आता माझे सीन आहे तिकडे. माझं नाव वगैरे लिहिताना आणि वरती जे पण काय होते ड्रोन हे पण करप्ट झालेले भाई. एंट्रीच नाही कोणाची, डायरेक्ट मधूनच गाणं सुरू होतंय. तर आम्ही काय केलं ते एडिट केलं, DI वगैरे त्याचं झालं. आता हे सगळे सीन जेवढे पण आमचं 30% करप्ट झालेला कार्ड तर त्याचे आम्ही आता घेणार आहे. आता तिथं बघा सूर्य आलं आणि आमचे भेटायचे वगैरे ड्रोन सीन होते तर ते सगळे घ्यायचे आता. ठीक आहे बघा मग आता BTSच बघा तुम्ही. रिशूटमध्ये आमचं काय 30% आहे. बाकी माझी घरातून एंट्री आहे ती एक घ्यायची आणि एक शाळेतला मोठा सिक्वेन्स आहे त्यामध्ये तिचा डान्ससुद्धा आहे. आणि माझं काय नाही, माझं फक्त हसायचं होतं. हे त्यासाठी आलो आहे मी इकडे, फक्त हसायला आलो. लोकल लोकल भाई. इधर के कोकणात हे काय वालावलला राहतो मी भाई. इकडे आलेले पोरं नाही का इथं आमच्या शाळेमध्ये आलेले शूटिंगसाठी होते. मी विचारलं त्यांना नाही का जेवण बिवण झालं की नाही असं तसं, कारण मला पण जेवायचं होतं त्यांच्यासोबत. म्हणून बोलले जेवण बिवण असेल तर द्या मला. हे आलेले कोणतरी प्रशांत नागते ऑफिशियल आहेत, त्यांची गाणी बिणी आहेत तर ते आलेले इकडे नाही का shootसाठी आलेले. मागे ना गाडी या गाडीत आहे ना हा. मागच्या लॅपटॉप आपल्या शाळेवर उडवायचा प्लॅन नाही. नाही भाई हे भाई तुमच्या गाडी हे दाम नाही जरा. हे भाई बॉम्बिंग लावतो. हा, तो हा, रितेश कांबळे आहे का? हा रितेश कांबळे आहे का? घे जरा इकडे घे फोन घे. भाई तू रितेश कांबळे आहे का? तुझे बघतो मी साडीवाले व्हिडिओ भारी बनवतोस. तुझी मम्मी मस्त काम करते, पप्पा पण, तू पण कर ना काहीतरी. आम्ही लोक हा चेतन बारी आहे का? हा शिंदे सोबत राहतो हा? निक शिंदे सोबत. आता जरा माझ्याकडे आलाय. निक शिंदे सोबत राहतो का? हा? कुठं राहतो? डेटा डिलीट मार दू का भाई. मार ना दादा भाई. हे ना आमच्या आपल्या एरियात येऊन. एरियात आमच्या Dating एरियात करतात. आले नाही का वाला यांना माहित नाही. हा, आम्ही इथलेच आहेत भाई. हा बघ सावंतवाडीचा आता हा हे आहे. सासरवाडी माझी. सासरवाडी आहे सावंतवाडी. नाही हा लांजाचा आहे. लांजा भाई ते लहान मुलांना दिलेलं चॉकलेट ठसवलं भाई. मालूम आहे रे. तर मित्रांनो इकडे आमचं शूट झालेलं आहे कम्प्लीट या ठिकाणी आणि आता आम्ही चाललोय जरा. बाकी कशी वाटते ड्रेसिंग बघा आमची वाटते की नाही. चप्पल तर बघ, माझी चप्पल दाखव बघा धुळीत भाई. आता जस्ट आमचं शूट वगैरे संपलं, आम्ही जेवलो वगैरे आणि आता निघालोय डायरेक्ट घरी जायला. फुल गर्दीमध्ये बसलोय पुन्हा. निघतोय घरी जायला. 4.5 किलोमीटर आहे. डायरेक्ट रात्री 11-11:30 वाजता पोहोचणार आम्ही. चलो लेट्स गो. तर मग मित्रांनो थँक्यू सो मच हा ब्लॉग पूर्ण बघितल्यासाठी. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. गाणं पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, गाणं नक्की पहा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. चलो बाय बाय. काळजी घ्या.